नमस्कार. रेखाच रेसिपी या माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज बनवले आहेत हिवाळ्यासाठी खास ड्रायफ्रूटचे रोल. तर चला कसे बनवले बघूया. यासाठी मी फक्त 5 पदार्थांचा उपयोग केला आहे. बदाम, खजूर, मनुका, पंपकिन सीड आणि थोडेसं खोबऱ्याचा कीस. चला तर आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम गॅसवर मी कढई गरम करत ठेवली आहे. त्यात 1 चमचाभर तूप टाकलं आहे. आता त्यात मी 1 वाटीभर बदाम हे चांगले व्यवस्थित भाजून घेते आहे. बदाम व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. सगळं साहित्य जर आपण व्यवस्थित तुपावर परतून जर घेतलं तर पदार्थ खराब होत नाही, व्यवस्थित टिकतो. आता मी तो काढून घेतला आहे बदाम. त्याच पॅनमध्ये 1 वाटीभर खोबऱ्याचा कीस आहे हा परतून घेते व्यवस्थित. याचा थोडासा कलर चेंज होईपर्यंतच परतायचा आहे. हे बघा, आता याचा कलर चेंज झाला आहे. आता मी हा काढून घेते. थोडंसं दूध टाकून त्यात मी मनुका टाकून घेते. हा 1 वाटी मनुका आहे, तोही व्यवस्थित परतून घेते. मनुका व्यवस्थित परतून झाला आहे. आता ते काढून घेते मी. आता ह्या बिया आहेत, पंपकिन सीड ज्याला आपण म्हणतो, थोडेसे तीळ मिक्स करून टाकले आहे मी त्यात, म्हणजे अजून हेल्दी होईल आपली रेसिपी. आता एक पॅनमध्ये 1 मोठा चमचा भरून मी तूप टाकलं आहे. आता या तुपावर आपल्याला 1 वाटीभर हे खजूर जे आहेत, जे मी स्वच्छ धुवून त्यातल्या बिया काढून घेतल्या आहेत. आता याला व्यवस्थित परतायचे आहे. मी हलक्या हलक्या हाताने याला प्रेस करत याला मऊसूत असा करून घेते. आता हे बघा, याचा मऊसूत असा गोळा तयार झालेला आहे. व्यवस्थित मऊ झालेला आहे. आता हे सगळं साहित्य मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आणि याची एक जाडसर असं भरड तयार करून घेते. हे बघा, हे आता मी अशी भरड करून घेतली. हे एका मोठ्या परातमध्ये मी काढून घेते. व्यवस्थित मी काढून घेतलं सगळं. आता या सगळ्या साहित्यामध्ये आपण जो गोळा तयार केलेला होता खजुराचा, तो टाकते आणि हे सगळं साहित्य मी व्यवस्थित एकजीव करून घेते. खजुराचा गोळा बघा किती मऊ झाला आहे. हे सगळं साहित्य आता त्यात पुरून जाईल एवढा व्यवस्थित झाला आहे. आता हे व्यवस्थित मळून घेते. झालं आहे आता हे व्यवस्थित मळून. आता याचं मी 2 भाग करते, म्हणजे याचे 2 रोल बनवते. आता व्यवस्थित याला शेप देऊन असं व्यवस्थित रोल बनवून घेते. दुसराही त्याचप्रमाणे मी आता करून घेते रोल. हे दोन्ही रोल करून झाले. आता मी याला रॅपिंग पेपरमध्ये 15 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवते, म्हणजे हे व्यवस्थित सेट होईल. व्यवस्थित गुंडाळून दोन्ही रोल मी फ्रीजमध्ये ठेवते. आता 15 मिनिटानंतर बघा, हे व्यवस्थित सेट झालेलं आहे. आता याचे मी पातळ कसे काप करून घेते. हे बघा किती व्यवस्थित कापल्या जात आहेत. व्यवस्थित मस्त कापले जात आहेत. पातळ पातळ आपल्याला आवडीनुसार आपण आपले काप करू शकतो. दुसराही रोल मी तसाच कापून घेते. हे बघा, आता
आता एका प्लेटमध्ये मी खोबऱ्याचा हा किस घेतला आहे. यात हे काप आपण घोळून घ्यायचे. हे व्यवस्थित आता मी घोळवून घेते. सगळे काप अशाच प्रकारे घोळवून घ्यायचे. तयार आहे आपले ड्रायफ्रूटचे रोल. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.